खूप वर्षानंतर असा सिनेमा माझ्या नशिबात आलाय. मला जे करायचं होतं, काहीतरी चॅलेंजिंग ते कुठेतरी मिळालं या सिनेमाच्या निमित्ताने. तो युनिफॉर्म परिधान केल्यानंतर मला जे काही वाटलंय, ते फक्त माझ्या मनात आहे. कारण ते फिलिंग मी शब्दात नाही सांगू शकत. म्हणजे बघ ना, इतक्या वर्ष आपण वाट बघतो आणि ते जेव्हा आपल्याला मिळतं, तेव्हा कळतच नाही की हा आनंद कसा व्यक्त करायचा. माझे सासरे खूप एक्सायटेड आहेत. कारण का त्यांचे भाऊ, त्यांचे बाबा हे सगळे डिफेन्समध्ये होते, पोलीस होते स्पेसिफिकली. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. सालबर्डी हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतोय आणि या चित्रपटात एक वेगळी भूमिका घेऊन एक अभिनेत्री येते आणि मला असं वाटतं ती जितकी उत्सुक आहे ना, तितके आम्ही तिला या भूमिकेत पाहण्यासाठी खूप उत्सुक आहोत. अशी पूजा माझ्यासोबत आहे. कशी आहेस? मस्त आहे नीलम. हाव यू? मी छान आहे. पण खरंच जशी तू उत्सुक आहे ना, तसे आम्ही देखील उत्सुक आहोत, की हो. पूजा या भूमिकेत कशी वावरणार आहे आणि कशी ही भूमिका असणार आहे. पण हं. मला या भूमिकेचं नाव मला माहीत आहे, पण तुझ्याकडनं ऐकायचंय. कारण की तो एक ऑरा आहे आणि तो कमाल आहे आणि मगाशीच आम्ही पाहिलाय तो. सालबर्डी या सिनेमात माझी जी भूमिका आहे त्याचं नाव आहे पी.आय. मनोरमा प्रधान. सो जेव्हा मला हा सिनेमा विचारला गेला, तेव्हा पहिलं तर मी त्यांना म्हणाले, "मला एक वन लाइनर पाठवा" आणि मी त्या कॅरेक्टरचं नाव पाहिलं, पी.आय. मनोरमा प्रधान. आय थिंक मी तिथेच हो म्हटलं होतं मनातल्या मनात, की ओके आय एम डूइंग दिस फिल्म. आणि मग नंतर संहिता वाचली आणि ती वाचल्यानंतर तर म्हटलं काही डाऊटच नाहीये, नाही बोलायला किंवा काही डाऊट्स विचारायला. सो खूप वर्षानंतर असा सिनेमा माझ्या नशिबात आलाय. मला जे करायचं होतं, काहीतरी चॅलेंजिंग ते कुठेतरी मिळालं या सिनेमाच्या निमित्ताने. सो हॅपी. पण मला हेच विचारायचं ही भूमिका तुझ्यासाठी किती चॅलेंजिंग होती? कारण आजपर्यंत आम्ही तो कलरफुल ऑरा पाहिलाय याह! आणि आत्ता डायरेक्ट या भूमिकेत हा आय एक वेगळा ऑरा बघायला मिळणार आहे तुझा. सो तुझ्यासाठी किती चॅलेंजेस होते आणि तू कशा पद्धतीने ते अडॉप्ट करत गेलीस? हे बघ, कामातले चॅलेंजेस मला नेहमीच आवडतात. तुम्ही कुठलेही चॅलेंज द्या मला कामात, आय विल टेक इट. अदरवाईज चॅलेंजेस नको मला पर्सनल लाईफ किंवा कशात. बट कामातले चॅलेंजेस आय विल ऑल्वेज वेलकम. आणि खूप अभ्यास करावा लागला ऑफकोर्स. कारण नुसतं पोलिसाची भूमिका करणं इतकं इझी नाही आहे. आणि आम्ही जेव्हा गावात शूट करत होतो ना, तेव्हा पण ॲक्चुअल पोलीस व्हॅन होती माझी. आणि मी जेव्हा यायचे, तर ॲक्चुअली काही लोकांना खरंच वाटलं की पोलीस आलेत. सो गावात शूट चालू होतं. त्यांना कळतच नव्हतं की काय खरं आहे, काय खोटं आहे. पण मजा आली गं काम करताना या सिनेमात. अगदीच. पण असं कधी झालंय, की पोलीस आले जसं तू म्हणाली, कोणी पाहून घाबरलंय किंवा काही किस्सा घडलाय का त्या वर्दीत असताना गावात शूट करताना? नाही, नाही. असा किस्सा नाही काही घडला. 1-2 दिवसानंतर लोकांना कळलं, की सिनेमाचं शूट चालू आहे. आणि मग आणि ते गावात पण ना आम्ही शनी-शिंगणापूरला शूट केलं. आम्ही अगदी मंदिराच्या समोरच एक छोटं 2 गाव होते तिकडे केलं आणि इतकं छान आम्हाला साथ दिली गावकऱ्यांनी. पाऊस पडला होता. आमचं एक शेड्यूल बंद झालं होतं आणि पुढे गेलं शूट आणि असे खूप सारे चॅलेंजेस येऊन सुद्धा परत जेव्हा आम्ही त्या गावात गेलो, त्या गावकऱ्यांनी तितक्याच प्रेमाने आमचं स्वागत केलं. सुरळीत शूट झालं. आणि बघ ना, आम्ही काही महिन्यांपूर्वी शूट केलाय हा सिनेमा. आज तो रिलीज होतोय. अगदीच. आणि तू मगाशीच म्हणाली, की अशा भूमिकेची खूप आतुरतेने वाट पाहत होती आणि आज ती तुझ्या जवळ आली आहे. सो ही वर्दी जेव्हा अंगावर वेअर केली, असं बोलतो, की हं. आपण परिधान केल्यावर पहिल्यांदा स्वतःला पाहणं हे खूप वेगळं असतं आणि त्या फिलिंग जाणून घ्यायच्या आहेत, की काय तेव्हा मनात भावना होत्या? तो युनिफॉर्म परिधान केल्यानंतर मला जे काही वाटलंय, ते फक्त माझ्या मनात आहे. कारण ते फिलिंग मी शब्दात नाही सांगू शकत. इतकी वर्ष मी वाट पाहिली, की मला पोलिसाची भूमिका करायची होती. आणि ती फायनली जेव्हा करायला मिळाली, तो युनिफॉर्म माझ्या समोर आला. आय वॉर इट आणि मी जेव्हा स्वतःला आरशात पाहिलं, म्हणजे बघ ना, इतक्या वर्ष आपण वाट बघतो आणि ते जेव्हा आपल्याला मिळतं, तेव्हा कळतच नाही, की हा आनंद कसा व्यक्त करायचा. मी काय करू? मी किंचाळू, मी हसू, मी रडू, मी खूप मिक्स्ड फीलिंग्जमध्ये होते. आणि जे काही एक 20-25 दिवस आमचं शूट झालं, मी मनसोक्त जगले ही भूमिका. तू मगाशीच म्हणाली, की सासरवाडीत मधील अनेक जण या क्षेत्रात डिफेन्स. आहे, डिफेन्समध्ये आहे. सो त्यांच्याकडनं काही सल्ले घेतलेस ही भूमिका साकारताना आणि त्यांना कळालं, की आत्ता पूजा पोलीस ही भूमिका साकारते. त्यांच्या प्रतिक्रिया सगळ्यांच्या काय होत्या? माझे सासरे खूप एक्सायटेड आहेत. कारण का त्यांचे भाऊ, त्यांचे बाबा हे सगळे डिफेन्समध्ये होते, पोलीस होते स्पेसिफिक आणि त्यांच्याकडून खूप स्टोरीज ऐकल्या आहेत अगं मी. सो त्याच्यातून पण ना बऱ्याचदा ऑब्झर्व्ह करता आलं मला, की पोलिसाची भूमिका कशी असते जेव्हा तुम्ही एका क्राईम सीनवर जाता, की तुम्हाला न्यूट्रलच राहावं लागतं. कदाचित रडते ती व्यक्ती ही गुन्हेगार असू शकते, कदाचित काहीही असू शकतं. सो त्या स्टोरीज जेव्हा त्यांच्याकडून मी ऐकायचे आणि मला असं
भारावून जायचे मी आणि मी म्हणायचे की बाबा मला कधी पोलीस करायला मिळणार. आणि लिटरली नेक्स्ट इयर ही भूमिका माझ्याकडे आली. सो हां, आमच्या सासरी जर आता खुश असतील सगळे सुनेला असं युनिफॉर्ममध्ये बघून. अगदीच. पण मला सांग, की एक अंगवळणी पडते ना, एक भूमिकेची सवय, ती या. आता कोणती झाली आहे? हम्म, असं अशी सवय म्हणजे वेगळी अशी काही हे नाहीये. पण मला असं वाटतं की आत्ता कुठेही गॉड म्हणजे चुकीचंच आहे. कुठेही क्राईम झाला तर ते चुकीचंच आहे. पण कुठेही जर क्राईम झाला, मी न्यूज वाचली, तर मग ती चक्र सुरू होतात माझी, की हे चेक केलंय का? फिंगरप्रिंट चेक केलेत का? इथे हे केलंय का? ते असं सगळं चक्र सुरू होतात डोक्यात. सो एक अगदीच. झालंय. पण मला एक असा सीन किंवा सीन तर नाहीच सांगू शकत, जसं मगाचपासून ऐकतोय. पण एक असा किस्सा जाणून घ्यायचा आहे, की या चित्रपटाचा जर मी तुला कधीही विचारलं, तरी तो कायमस्वरूपी लक्षात राहील असा कोणता आहे? हे बघ, एक तर आम्ही ना शनी शिंगणापूरला शूट केलंय. आम्ही 20-25 दिवस त्या देवस्थानात राहिलोय. 4:30 वाजताची काकड आरती व्हायची ना, त्याने अख्खं गाव जागायचं. अख्ख्या गावाला ती आरती यायची आणि ती एनर्जी घेऊन आम्ही सेटवर जायचो गं. सो भलेही सिनेमामध्ये थोड्या निगेटिव्ह गोष्टी असतील तरी भीती नाही वाटली कधी त्या गावात शूट. कधीच नाही वाटली. आणि आम्ही सगळेच कलाकार आम्ही मंदिरात जायचो. हे सगळं करताना ना, त्या गावात खूप छोटी-छोटी मंदिरं पण होती. सो अनेक छोट्या मंदिरांकडे आमचे सीन्स लागले होते. सो ते ना वातावरणच वेगळं होतं आणि तिकडे राहिल्यावर असं जाणवतं, की यार शहरात काय लाईफ जगतोय आपण. हे खरं लाईफ आहे माहिती आहे. सकाळी एक वासरू असं पळत आपल्याकडे येतं, त्याला आपण चारा देतो आणि ओह माय गॉड इट इज सो ब्युटिफुल. सो हा अनुभव मी जास्त मनात ठेवेन माझ्या. अगदीच. आणि 2 वर्ष आता नुकतेच लग्नाला झाली आहे आणि हॅपी अॅनिव्हर्सरी. सो सेम. नवऱ्याच्या काय रिएक्शन होत्या, जेव्हा त्याला कळालं, की तू पोलीस ही भूमिका साकारते अशा? ॲक्च्युली मी ऑस्ट्रेलियातच होते, जेव्हा मला रमेश सरांचा फोन आला आणि मी सांगितलं, की "यार सिद्ध, मी इतक्या वर्ष वाट पाहिली आहे. हा बघ, हे आलंय माझ्याकडे. मला आता कधी एकदा मुंबईला जाते आणि हे मी फिक्स करते." पण देवाच्या कृपेने इतकं छान झालं ना, फोनवरच आमचं लॉक झालं होतं. फोनवर व्हिडिओ कॉलवर आम्ही नरेशन घेतलेलं आहे या सिनेमाचं. सो सिद्धेश पहिला व्यक्ती होता ज्याला मी सांगितलं, की माझं स्वप्न पूर्ण झालं. सो ही वॉज व्हेरी हॅपी. अगदीच. आणि आता आपण रवींद्र नाट्य मंदिरात बसलोय. इथून ते तिथपर्यंतचा प्रवास, तो रंगभूमीपर्यंतचा प्रवास हा प्रत्येकासाठी आणि मला असं वाटतं कलाकार म्हणून तुझ्यासाठी फार जवळचा आहे. आणि आज त्याच स्टेजवर एक वेगळ्या भूमिकेत, जसं तू मगाशीच म्हणाली, की आज मी पहिल्यांदा डान्स नाही करणार आहे. एक वेगळी भूमिका घेऊन येते. एक दडपण होतं. सो मला तो प्रवासातला एक असा किस्सा थोडक्यात जाणून घ्यायचा आहे, की कसं वाटत होतं? ॲक्च्युली खूप छान प्रश्न विचारलास तू अगं. मी मगाशीच म्हणाले, की कित्येक वर्ष मी रवींद्र नाट्य मंदिरमध्ये येऊन प्रॅक्टिस करते, वेगवेगळे इव्हेंट्स व्हायचे. जस्ट सुरुवात झालेली तेव्हाचं रवींद्र नाट्य मंदिर कसं होतं. मग ते थोडं काय म्हणतात त्याची पडझड झाली होती. खूप वाईट अवस्थेत होतं रवींद्र नाट्य मंदिर. आज मी आले ना नीलम, मला ओळखताच येत नाहीये. इतकं छान त्यांनी रिडेकोरेट केलंय. आपण आता मिनी थिएटरमध्ये आहोत. लिफ्टपासून, मेकअप रूमपासून, वॉशरूमपासून कमाल आहे. इतकं सुंदर झालंय रवींद्र नाट्य मंदिर. मला अभिमान वाटतो, की आपण आज इथे पु ल यांच्या कला अकॅडमीत आहोत आणि मी माझी फिल्म प्रमोट करते. ॲक्च्युली फिलिंग्सच वेगळे ॲक्च्युली. आय एम फीलिंग अगदीच. सो पण याच नॉस्टॅल्जिक. याच रंगभूमीवरचा एखादा किस्सा कोणताही लक्षात असेल, तोही ऐकायचा आहे मला. इथे ना अनेक मी ना खूप इव्हेंट्स केलेत. मिनी थिएटरमध्ये पण आणि ॲक्च्युअल थिएटरमध्ये पण. आणि ना मागच्या वर्षी नाही 2 वर्षापूर्वी लग्नापूर्वी इथे ना माझ्या पप्पांचा सत्कार झाला होता ह्याच स्टेजवर आणि आम्ही आलेलो त्यांची मुलं. कारण का माझे पप्पा पण ॲक्टर आहेत येस. आणि निनाद म्हणून त्यांची एक जी कंपनी होती त्यामध्ये ते सगळे एकत्र असायचे. विजय कदम आणि हे सगळे त्यांचा ग्रुप असायचा. सो त्यांचा सत्कार होता. त्यासाठी आम्ही आलो होतो आणि आज मी त्याच रंगमंचावर माझ्या फिल्मचं लॉन्च झालंय. सो सेम प्लेस अँड आय सो हॅपी. येस. आणि अभिनंदन तुला या भूमिकेसाठी, या चित्रपटासाठी, आणि खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द व्हेरी बेस्ट. कारण आता ती प्रेक्षकांसमोर येणार आहे आणि प्रेक्षकांना काय सांगायला? येस, प्रेक्षकांना एवढंच सांगायचं आहे मला की वेगळ्या जॉनरची फिल्म आहे. सस्पेन्स, थ्रिलर, हॉरर, मसाला सगळं मिळणार आहे ह्याच्यात. त्यामुळे आम्ही ज्या प्रेमाने हा सिनेमा बनवला आहे त्याच प्रेमाने तुम्ही हा सिनेमा एक्सेप्ट करा, बघा आणि आम्हाला सांगा कसा वाटतं. थँक्यू सो मच. थँक्यू नीलम. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.